नमस्कार मंडळी, पॉडकास्ट स्टुडिओ, जिथे बोलूया आपण सगळ्या विषयावर, फॅमिली, पॉलिटिक्स, बिझनेस, सगळे. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा, रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आपण देशाबद्दल बोलू. 2022 साली 365 पैकी 218 दिवस रोज कुठे ना कुठेतरी आपत्ती होती. होय. आणि 2025 साली 365 पैकी 332 दिवस रोज कुठे ना कुठेतरी आपत्ती आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, म्हणजे गारपीट, प्रमाण वाढतच आहे, चक्रीवादळ प्रमाण कमी होत, प्रचंड वाढत आहे. म्हणून टकमकटोकाकडे जात होतो. म्हणून आपण टकमक टोकाकडे जातोय. आणि 2100 साली 21 काय काय होईल हा. तर एकही सदा हरित अरण्य, वर्षावन म्हणतो अमेझॉन, आपल्याकडचं सायलेंट व्हॅली, हे शिल्लक राहणार नाही. आणि आता आपलं शरीर आहे ना, ते 35 पर्यंतचं तापमान, टेम्परेचर सहन करू शकतं. 40 नंतर आपलं शरीर खूप थकायला लागतं. आणि 41-42 ला शरीरातल्या रक्तवाहिन्या फुगायला लागतात, गुठळ्या तयार व्हायला लागतात आणि गुठळ्या फुटून सुद्धा आपण मरू शकतो. या उन्हाळ्यात आता दिल्लीमध्ये प्रचंड जाणवलं. साधारणपणे 2-3 हजार लोक दररोज जातात. आपले 90% कामगार उघड्यावर काम करतात. म्हणजे असंघटित कामगार कुठं काम करणार आहेत? वीटभट्टी कामगार कुठं काम करणार? शेतमजूर कामगार कुठं काम करणार? तर आता 45 हे नॉर्मल होणार आहे. नॉर्मल 2030 नंतर 45 हे नॉर्मल होणार आहे. आणि जास्तीत जास्त तापमान अधूनमधून 55 ते 60 पर्यंत जाईल. आपण जगणं अशक्य आहे त्याच्यामध्ये. कोण कधी, आणि आपल्याला इथं एसी पंख्यामुळे काही त्रास नाहीये. आपल्याला माहितीये का, गोंधरीला एप्रिल महिन्याच्या अखेरीत गोंधरी एक बाळ साडीच्या दुपट्यामध्ये झोपाळ्यात जुन्यामध्ये ठेवलं होतं. पत्र्याची खोली होती. पत्र्याच्या खोलीमध्ये बाहेर 41 टेम्परेचर होतं, ते आतमध्ये 50 होतं. पंखा लावला नव्हता. त्या बाईनी आंघोळ करून त्याला ठेवलं. 2 तासानं थंडगार. आपल्याला काही वाटत नाही. हे वाढत जाणार आहे. मग आता याचे उपाय सोपे आहेत. जर तुमच्याकडे झाडांचं प्रमाण इतकं असेल की केवळ झाडं वृक्षाच्छादन 5 ते 10 अंशांनी तापमान करून देतात. 5 ते 10. म्हणजे आता लातूरमध्ये लोकसंख्या 5 लाख आहे, तर इथं 10 लाख झाडं का नाही आहेत? चीनमध्ये जसे होतात, जपानमध्ये होतात, युरोपमध्ये होतात, तर आपण त्याला कधी महत्वच देत नाही. आणि त्यामुळे काय होतंय की एक झाड तुटलं तर काय होतंय, तर एक झाड ही इकोसिस्टीम असते पूर्णपणे. इकोसिस्टीम म्हणजे काय? त्या झाडावर एक खार असेल तर 450 कीटक असतात, पक्षी असतात, पक्ष्यांची घरटी असतात. आणि म्हणून ती एक पूर्ण पर्यावरणीय यंत्रणा आहे. आपल्याकडं गेल्या 5 वर्षात 6 लाख हेक्टर जंगल तुटलेलं आहे. म्हणून आपण पुढच्या पिढीचं वाटोळं करत आहोत. हवामान प्रदूषण, हवा प्रदूषण किती आहे जगामध्ये? जेवढे बळी जातात दूषित हवेचे, आपल्याकडे 12 लाख बळी जातात. दिल्ली ही अस्थमाची राजधानी झालेली आहे. आणि त्यामध्ये मरणाऱ्यांचं प्रमाण बालकांचं जास्त आहे, कष्टकऱ्यांचं जास्त आहे. असं जे आपलं वर्तन आहे की हा प्रश्न अस्तित्वातच नाहीये. मग हे कोणासाठी होतंय? आपण कॉन्क्रीटचं काहीतरी बांधणं, याला जो विकास समजतोय, याच्या जसं जसं खोलात गेलो की याच्या इतक्या पद्धतीने अभ्यास केला जातो. आणि सुदैवानं यात काही भारतीयच आहेत. जगामध्ये काय आहे की पर्यावरणातलं नोबेल म्हणतात, टायलर नावाचा पुरस्कार आहे, फार थोड्या लोकांना मिळालाय. भारतातल्या तो MS स्वामीनाथन सरांना मिळाला होता, माधवराव गाडगिळांना मिळाला होता. आता आणखीन 2 आहेत सध्या. एक केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रोफेसर पार्थोदास गुप्ता म्हणून आहेत, आणि एक स्वीडनमध्ये आहेत पवन सुखदेव. मला या दोघांनाही भेटता आलेले, त्यांच्या मुलाखती घेता आलेल्या आहेत. हे निसर्गाचं अर्थशास्त्र समजून सांगतात, अदृश्य अर्थशास्त्र. कारण दिसत नाही आपल्याला. कसं आहे, आपण त्याच्याबद्दल एक फार सुंदर वाक्य आहे.
100 वर्षापूर्वी ऑस्कर वाईल्ड नावाच्या साहित्यिकाने लिहिलंय, हा. लोकांना प्रत्येक गोष्टीची किंमत समजते, मूल्य कशाचंच समजत नाही. नाउडेज पीपल नो प्राइस ऑफ एव्हरीथिंग, व्हॅल्यू ऑफ नथिंग. तर ते काय म्हणतात की ऑक्सिजनची किंमत काय. आपण दररोज 10,000 लिटर हवा आत घेतो, त्यातनं 1,000 लिटर ऑक्सिजन आपल्याला मिळतो, फुकट, बिल नाही. पण मार्केटमध्ये 1,500 रुपयाला एक सिलेंडर आहे. दिल्लीमध्ये आता ऑक्सिजनचे पार्लर निघालेत, 15 मिनिटाला 300 रुपये. ऑक्सिजन झोन, ऑक्सिजन पार्लर. ऑक्सिजन झोन झाडाचा वेगळा, झाड. हा तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन नाकाला लावून घ्यायचा 15 मिनिटं, हा, त्याचा सुद्धा आता 300 रुपये. बरोबर. आपल्याला लहानपणी वाटलं होतं का रे की आपण पाणी असं पिणार आहेत शाळेमध्ये तोटीला लावून? नाही. आता पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. पाणी विकत घ्यावं लागेल असं कधी वाटलं होतं का आपल्याला 2000 सालात? मग ऑक्सिजन विकत घ्यायला लागेल असं जर आपण म्हटलं तर त्यात चुकीचं काय होईल? काही दिवसानं बोर्ड राहतील, येथे ऑक्सिजन सुरू झालंय. हा. दिल्लीमध्ये घ्यावं लागतंय लोकांना. हा. दिल्ली ही प्रदूषण, जगातलं म्हणजे सगळ्यात प्रदूषित 1 शहर तास आहे. जर ऑक्सिजन घेतला तर असं काय? 15 मिनिटाला 299 रुपये. मी आता कालचा भाव सांगतो. बापरे, 15 मिनिटाला 299. 1 तासाला किती झाले? 300 म्हणलं तर 1200 रुपये झाले. हो. 24 तासाचे किती होतील? तुम्ही तेवढा ऑक्सिजन घेताय पण किंमत देत नाही. ह्याला निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र म्हणतात. अजून वेगळं उदाहरण देऊ. मधमाशा पराग सिंचन करून तुम्हाला फळं देतात, फुलं देतात. त्यांनी जर बिल पाठवलं ना तर ते 10 लाख कोटी रुपयाचं होईल वर्षाला. मधमाशाने बिल पाठवलं तर, आपल्याला जर बिल पाठवलं हा, की माझं बिल पेड करा, तर किती होईल? 10 लाख कोटी. 10 लाख कोटी आपण तर- लिहूच नाही शकत. हा, लिहू शकत नाही. 10 वर 12 शून्य आहेत. हम्म. हा, हे न लक्षात घेतल्यामुळे, हे युरोपनं लक्षात घेतल्यामुळे युरोपचा विकास असा होतोय. विकास म्हणजे बांधकाम नाही, युरोपमध्ये विकास म्हणजे पर्यावरणाचा विकास. तिकडच्या शहरांमध्ये 50% हिरवी किंवा निळी क्षेत्र आहेत, ब्ल्यू और ग्रीन झोन्स. म्हणजे पाणी तरी पाहिजे, तलाव पाहिजेत किंवा झाडं तरी पाहिजेत. ते देश जागे झाले म्हणायचं. हो, सावध झाले, खूप पूर्वीच झाले. म्हणजे किमान निदान 25 वर्षापासून ते जागे. त्या मनानं आपला देश नाही. आपण निगेटिव्ह, अजूनही निगेटिव्ह होतो. नाही, तुम्हाला समितीवर नेमल्या जातं, तुम्हाला काही अर्थ विचार- नाही. आपल्याकडे अगदी मोकळेपणानं सांगायचं तर जोपर्यंत मुख्यमंत्री राज्याचे हा. किंवा मुख्य सचिव हा. हे विचार करत नाही तोपर्यंत राज्यात काही होत नाही. हो. ह्या समित्या वगैरे सगळं शो बिझनेस आहे, फक्त फारच आहे फक्त. हा, शो बिझनेस आहे, त्यातनं काही होत नाही. हा. म्हणजे उगीच कारण तुम्हाला स्वतः निमंत्रित केलेले आहे बऱ्याच वेळा कमिटीवर. मी 2006 ते 2018 मी काही सुचवलेलं असं सरकारला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर होतो. हा. अधिकाऱ्यांना या वर्ण जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कशाकडे लक्ष देत नाही. अधिकारी सरळ म्हणतात आम्हाला काही आदेश नाही. काहीच नाही, अजिबात काही नाही. आणि तसं मूलभूत म्हणजे वाईट कशाचं वाटतं? आत्ता वाईट होतं याचं नाहीये, पण पुढं काही चांगलं होण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते दिसतच नाही, त्याचं डिझाईनच नाहीये. म्हणजे युरोपमध्ये दिसतं की शाळा, निसर्ग शाळा आहेत, उद्यान शाळा तिकडे होत आहेत. लहान मुलांना अगदी बालपणापासून निसर्गाची आवड होईल यासाठी तिकडे लक्ष दिलं जातं. अतुलजी, मला हा प्रश्न छेडायचा आहे की आपत्ती व्यवस्थापनावर करोडो रुपयाचे बजेट आहे त्यांच्याकडे. दुष्काळ आला, पॅकेज जाहीर. अतिवृष्टी झाली, पॅकेज जाहीर. मग एखादं पॅकेज असं पर्यावरण संवर्धनासाठी सरकारनं केलं पाहिजे. नाही, पुन्हा तेच काम करणं फार जरुरी आहे. नाही, पुन्हा तेच आहे की त्यांच्या प्राथमिकतेमध्ये निसर्ग कुठंच नाहीये. क्या? त्यांना असं वाटतंय अजूनही की आर्थिक आकडेमोड करून आणि आर्थिक तरतूद करून निसर्ग सुधारता येईल. हा. ते होणारच नाही. जेव्हा तुम्ही आपल्याकडं एक झाड तुटलं तरीही जेव्हा दंड होईल, एक थेंब जरी प्रदूषित पाण्याचा नदीमध्ये गेला तेव्हा दंड होईल. आपल्याकडे दंडच नाहीये. पोल्युटर पेज हे 1992 साली जगाने प्रिन्सिपल स्वीकारलेलं आहे की जो प्रदूषण करतो त्याने भरपाई द्या. म्हणजे आता आपण अमेरिकेला म्हणतो की तुम्ही आतापर्यंत कसं आहे, ऐतिहासिक प्रदूषण म्हणजे औद्योगिक क्रांती समजा 1770 पासून आतापर्यंत, तर उद्योग कोणाकडे होते? इंग्लंडकडे होते, अमेरिकेकडे होते, नंतर जर्मनीकडे होते. यांनी प्रदूषण केले तर त्यांनी भरपाई द्या, कारण तुमच्यामुळे हे झालं, आमच्यामुळे नाही.
ही जर मागणी, मग मी एकदा राष्ट्रीय पातळीच्या ह्याच्यातच म्हणलं की ही मागणी खूप चांगली आहे, न्याय्य आहे. म्हणलं देशातल्या अमेरिकेबद्दल तुम्ही काय करणार? जगातल्या अमेरिकेला तुम्ही दंड मागता, मग आम्ही देशातल्या अमेरिकेला दंड मागतो, त्यांना दंड करा. रत्नाकर, जग, इतर देश इतके काय करतात, ते तज्ज्ञ शास्त्रज्ञांना मान देऊन त्यांची धोरणं स्वीकारतात, जे आपल्याकडे अजिबात नाही. आणि ती काळाची गरज आहे हो, पण कोणीही लक्ष देत नाही. पुढची पिढी वाचवण्यासाठी. त्यांना आता सांगतो ना, जगातल्या जवळजवळ 38 देशांमध्ये कार्बन टॅक्स आहे. आपण उत्पन्नावर आयकर घेतो, तिकडं कार्बन कर घेतो. म्हणजे काय, तुमचं उत्पन्न काय समजा 20 लाखाच्या पुढे, तर तुम्हाला टॅक्स द्यायला लागतो. तुम्ही कार्बन उत्सर्जन किती करता, कारण शेवटी कार्बन सगळं तुमच्या कार्बनच्या पाऊल खुणा म्हणतात त्याला, फूटप्रिंट्स मोजायच्या. कशा? मी आता इथपर्यंत आलो, मी चालत आलो असतो तर, मी स्कूटरवर आलो तर, मी कारने आलो तर, मी 1 किलोमीटरला किती प्रदूषण केलंय ते मोजायचं. तसं माझं वर्षभरातनं मी विमान प्रवास किती केला, हा माझा प्रवासाचा झाला. मी काय खातो, मी सफरचंद घेतलं ते सिमल्याहून आलेलं आहे का कॅलिफोर्नियातून आलेलं आहे, तर माझं ते फुटप्रिंट झालं. माझा शर्ट कुठला आहे, या सगळ्या माझं जे काही कन्झ्युम करतो त्यावरनं माझं कार्बन फुटप्रिंट मोजता येतं. मग त्यावरनं ते जर समजा एक वर्षाला 5 टनपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही प्रत्येक टनाला $100,000 एवढे द्यायचे सरकारला, ज्याचा ते उपयोग करतात. असं तिकडं असे नियम आपल्याकडे कडक झाले पाहिजे. आपल्याकडं श्रीमंतांच्या धार्जिणे नियम आहेत. जगामध्ये अनेक देशात अब्जाधीशांना जास्त कर द्यावा लागतो, आपल्याकडे मध्यमवर्गीयांना जास्त कर द्यावा लागतो, आणि अब्जाधीशांचा कर कमी केला जातो. अब्जाधीश उत्तम पैकी कर्ज घेऊन कर्ज बुडून परदेशात निघून जातात, त्यांना कोणी काही करत नाही, आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जच मिळत नाही. आजच बातमी आहे की एक 32 वर्षाच्या पोरानं कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. लोकमतला बातमी आजच्या. हो, अशा कितीतरी बातम्या आपण वाचत असतो, कारण आपलं धोरण नेमकं कसं असायला पाहिजे आणि त्यानुसार आपण काय करतो. पर्यावरण पूरक सरकारचं धोरण अजिबात नाही. अजिबात नाही. उलट पर्यावरण हा केर आणि कचरा आहे, असंच ते वरचं धोरण आहे. त्यामुळे सगळेजण त्याच पद्धतीने वागतात. म्हणून ज्याला कोणतं खातं नाही त्या मंत्र्याला पर्यावरण खातं दिलं. अपमान म्हणजे हे मी ऐकलेलं आहे. मंत्री म्हणतात की हा माझा अपमान झाला. IAS ऑफिसर म्हणतात होय की फार फालतू खातं मिळालं मला, मी शक्य तितक्या लवकर होमला किंवा ह्याला जाणार आहे, असं सांगतात ते, आणि करतात त्याच पद्धतीने. म्हणजे किती जागरूक आहोत आपण पर्यावरणाच्या बाबतीत. म्हणूनच आता आपलं एक एक जे वाटोळ आपण बघतोय, आपलं मोजमाप नेमकं कशामध्ये करायचं. जपानमध्ये एक 15 दिवसापूर्वी पाऊस झाला, किती 2 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस झाला. रेल्वे बंद पडली, एकही बळी गेलं नाही. पण त्यांच्याकडे रस्त्यातनं पाणी खाली जिरतं, पाणी खाली साचवलं जातं. किती डिझाईनचा जेव्हा मान केला जातो तेव्हा पर्यावरणपूरक डिझाईनला मान दिला जातो. आपल्याकडे त्याला कोणी वावच देत नाही. आपल्याकडे एका पावसात मुंबई तुंबते, एका पावसात शहर तुंबतात. कुठलं तुंबत नाही. प्रत्येक महाराष्ट्र कुठं तुंबत नाही. तुंबतो. आता ते का त्रासदायक होणार आहे सांगतो. कारण पूर्वीचा पाऊस आणि आताचा पाऊस यात कसा फरक पडतोय. वर्षाचे तास आहेत 8,760. पूर्वी पाऊस 100 तासामध्ये पडायचा, तो आता 30 ते 40 तासाचा पूर्ण वर्षाचा पाऊस पडतो. मग एका दिवस आपण ढगफुटी आणि अतिवृष्टीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे तासाभरात 100 मिलीमीटर, 200 मिलीमीटर. आत्ता आज मुंबईत काहीतरी 6 तासामध्ये 150 मिलीमीटर वगैरे पाऊस पडलाय. याला वाहून नेणारी यंत्रणा जी आहे ती तुमची तशी सक्षम आहे का. आपल्या गटारी बघू, लातूरच्या गटारी, पूर्वी आपण अशा गटारी बघत होतो, ते हायड्रोलिक्सच्या दृष्टीने उत्तम गटारी होत्या, त्यातनं फ्लो पटकन वाहत होता. आता कॉन्क्रीटच्या अशा गटारी केलेल्या आहेत, त्यात जर कचरा पडला तर पाणी वाहतच नाही. आता तर अंडरग्राऊंड चालले गटर, म्हणजे ते अंडरग्राऊंडचं कसं डिझाईन आहे डिझाईन होणार माहित नाही. आपण नद्यांमध्ये सगळं आपलं शहराचं घाणेरडं पाणी सोडून देतो, आणि त्यामुळे काय होतंय की नद्या प्रदूषित. आपली एकही नदी चांगली नाहीये आता, एकही नदी नाही. मग पुढच्या पिढीनं तुम्ही पाणी चांगलं देत नाही, पाणी विकत घ्यायला लागतं, हवा देत नाही,
तर काय देणार आहात? तुमचं बँक बॅलन्स घेऊन काय करणार आहेत मुलं? मूलभूत गरजा आपल्या हवा, पाणी, अन्न. अन्न हेच आपल्या आता शेतात मिळतं. त्यातलं पण असं आहे की जगामध्ये बंदी असलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे सहजगत्या मिळतात. बरं. आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण किती? लातूरमध्ये दररोज साधारणपणे 200 केमोथेरपी होतात. त्याला एकमेव कारण महत्वाचं कारण, त्यातलं महत्वाचं कारण कीटकनाशक जे अन्नात जातात ते थेट आपल्या पोटात आता जातात. परवा मी आंबे खाल्ले, तुमच्या माहिती सांगतो, फार सुंदर आंबे होते. अगदी दिसायला मी मोहात पडलो. आंबे खाल्ल्याबरोबर 1 तासाच्या आत मला पोटामध्ये छातीत जळजळ व्हायला लागली. मला जाणवायला लागलं काहीतरी खाल्लंय आपण, म्हणजे कीटकनाशकच खाल्लंय. हो, प्रश्नच नाही. म्हणजे आता आपण हवेवर बोललो, हो, आपण पाण्यावर बोललो, आता या बाबतीत आम्हाला सविस्तर मार्गदर्शन. अन्नाचं काय आहे की हा. कीटकनाशक, आता खरं तर 1962 साली अमेरिकेत एक पुस्तक आलं सायलेंट स्प्रिंग नावाचं. राशेल कार्सन नावाच्या जीवशास्त्रज्ञ बाईंनी ते लिहिलं आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की डीडीटीमुळे खूप गंभीर परिणाम होत आहेत, की डीडीटी फवारलेलं अन्न जर खाल्लं आणि ते पोटात गेलं तर ते मातेच्या दुधातनं सुद्धा डीडीटीचे अंश येतात. त्यांना संपर्क करू शकता की ज्या शिवाजीनगरचं नाव ठेवणारा हा राजा हरिश्चंद्र, बरोबर आहे. तर त्यांचा आपण संघर्ष योद्धा हे पुस्तक म्हणून ह्या पुस्तकाचं निमित्त झालं आणि बळवंतराव आमच्याकडे आला. खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद साहेब. तुमच्यामुळे माझ्या आठवणी परत जाग्या झाल्या. धन्यवाद. मलाही आनंद वाटला. नमस्कार मंडळी, पॉडकास्ट स्टुडिओ, जिथे बोलूया आपण सगळ्या विषयावर, फॅमिली, पॉलिटिक्स, बिझनेस, सगळे. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. विश्वासाने घेतलं जाणार एकच नावं, आवाजांचा बादशहा, रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची, नफा तुमचा, प्रसिद्धी आमची. चला संपर्क करा. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर.